सोशल मीडियाच्या कालावधीमध्ये आजकाल कुठली पण गोष्ट लोक सार्वजनिक करतात। थोडं काहीही झालं की स्टेटस ठेवायचं, इंस्टाग्रामला स्टोरी ठेवायची आणि त्या गोष्टीमुळे अनंत अडचणींना आपल्याला सामोरे जावं लागतं। अशीच एक घटना धाराशिव जिल्ह्यामध्ये घडलेली आहे। तुळजापूर तालुक्यामध्ये सांगवी नावाच्या गावामधील एका तरुणाचा विवाह सोहळा जमला होता। त्याआधी थाटामाटामध्ये साखरपुडा पार पडला आणि साखरपुडा पार पडल्यानंतर ज्या मुलीबरोबर त्याचा साखरपुडा झाला होता त्या मुलीने नंतर आपल्या प्रियकराबरोबर पळून जाऊन लग्न केलं। त्याचा राग मनामध्ये आल्यामुळे ज्या मुलाबरोबर साखरपुडा झाला होता त्या मुलाने व्हॉट्सअपला स्टेटस ठेवलं की तिने मला धोका दिलेला आहे आणि त्या स्टेटसमुळे त्या मुलाचं अपहरण करून 3 तरुणाने बेदम त्याला मारहाण केलेली आहे आणि त्या मारहाणीमुळे गेल्या 8 दिवसापासून रुग्णालयामध्ये तो तरुण उपचार घेत आहे। साखरपुडा एकाशी आणि लग्न दुसऱ्याशी अशी भयंकर कृत्य त्या तरुणीने केलेलं आहे आणि स्टेटसचा राग मनामध्ये धरून त्या 3 तरुणाने त्या तरुणाला अत्यंत मारहाण बेदम केलेली आहे। त्यांच्या विरुद्ध गुन्हाही दाखल झालेला आहे। ते 3 आरोपी पोलिसांच्या ताब्यामध्ये आहेत। एकाबरोबर लग्न जमलेलं असताना देखील साखरपुडा उरकल्यानंतर प्रियकराला बोलून घेऊन त्याच्याबरोबर पळून जाऊन लग्न केलं। ज्या तरुणाला मारहाण झाली त्या तरुणाच्या आईचं म्हणणं आहे की गेल्या 4 वर्षापासून आमच्या मुलाबरोबर ही पोरगी फिरली, संपूर्ण असणारं आयुष्य पुढे जगायच्या शपथा घेतल्या, साखरपुडा आमच्या मुलाबरोबर केला, सगळे पैसे आमच्या मुलाकडून खर्चायला घेऊन जात होती, पण अचानक नंतर साखरपुडा झाल्यानंतर प्रियकराबरोबर पळून जाऊन तिने लग्न केलं। ही अत्यंत निंदनीय घटना घडली आणि फक्त स्टेटस का ठेवलं या रागातून त्या तरुणांना बेदम मारहाण करण्यात आली। स्टेटसमुळे या गोष्टी घडलेल्या आहेत। तर अजूनही आपण आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।